नवीन सुरू झालेल्या खारघर टोलनाक्यातून एसटीला वगळण्यात आले। या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळालाय। खारघर टोलनाक्यावर पनवेल आणि परिसरातल्या 5 गावातल्या वाहनांना टोल फ्री करण्यात आले। त्यानंतर आता एसटीची खारघर टोलनाक्यातून सुटका करण्यात आल्याने महामंडळाला दिलासा मिळालाय। खारघर टोलनाक्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी। खारघरच्या टोलमधून एसटीला सूट देण्यात आली आहे। त्याबाबतचा एक जी.आर. आज राज्य सरकारने काढलेला आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे। आपण जर खारघरचा टोल पाहिला तर अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे सायन पनवेल हायवेवर खारघरजवळ हा टोल उभारण्यात आलेला आहे। याच महामार्गावरून मुंबईतल्या एसट्या ज्या आहेत म्हणजे कोकण असेल किंवा गोवा असेल किंवा इकडे पुण्या साईडला असेल रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये एसट्या ह्या जात असतात। दिवसातून हजारो एसट्या ज्या आहेत त्या टोल नाक्यावरनं पास होत असतात। त्याच्यामुळे जर टोल भरावा लागला असता तर एसटी महामंडळाला दिवसाला अगदी लाखो रुपये भरावे लागले असते। आधीच आर्थिक तोट्यामध्ये असलेली एसटीचा यामुळे कंबरच मोडण्याची शक्यता होती। मात्र ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारनं एसटी महामंडळाला या टोलमधून खारघर टोलमधून वगळण्याचा निर्णय घेतलाय। त्याबाबतचा जी.आर. त्यांनी काढलेला आहे आणि अधिसूचना ज्या आहेत त्या प्रत्येक एसटी डेपोला देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता याच्या पुढे प्रवासासाठी एसटीला खारघर टोल नाक्यावर पैसे द्यावे लागणार नाही आहेत। या टोल नाक्याबाबत नवी मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्या प्रकारचा निर्णय अजून अपेक्षित आहे। मात्र सरकारने हा जो जी.आर. काढलेला आणि एसटीला या टोलमधून जो वगळण्यात आलेला आहे याच्यामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे। कॅमेरामन अरविंद रावराणेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।